आतिश तुपे. आदरणीय शिंदेश नंदकुमार लाड यांना विनंती आहे की आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या सहर्ष स्वागत. नक्कीच मित्रांनो, आपण पाहतोय या ठिकाणी खऱ्या अर्थाने दैवली प्रीमियर लीग चालू आहे. ज्या पद्धतीने आपण पाहिलं, ज्या गोलंदाजांनी आपल्या कर्जतकरांचं नाव संपूर्ण महाराष्ट्रभर नेऊन ठेवलं, नंबर 1 टीम मध्ये ज्यांची वर्णी लागली तो जय गुराव आपल्या मॅचचा आनंद युट्यूबच्या माध्यमातून घेतोय. नक्कीच सध्या जर पाहायला गेलं तर जय गुराव एक जबरदस्त नाव आहे. नक्कीच जय गुराव, तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत असेल. सध्या युट्यूब चॅनल वरती ते लाईव्ह ही स्पर्धा पाहत आहेत. त्याच समयेत जर पाहायला गेला तर ज्यांना आम्ही म्हणतो महाराष्ट्राचा नंबर 1 चा आवाज, खऱ्या अर्थाने ज्यांची ख्याती आहे समालोचन जगतात, ते आमचे आदरणीय ज्येष्ठ समालोचक चंदू शेट्टे सर सुद्धा या स्पर्धेला लाईव्ह पाहत आहेत. मनापासून स्वागत चंदू शेट्टे सर तुमचं. धन्यवाद संदीप सर. बाईच्या स्वरूपात बाईच्या स्वरूपात एक धाव आहे. धावसंख्येबद्दल धावसंख्या झाली आहे ती 5. स्ट्राईकला फलंदाज असेल तो शशांक. 9 चेंडू, या 9च्या स्वरूपात धावसंख्याबद्दल धावसंख्या झाली ती 7. पुढचा चेंडू पराग शिंदे याचा. लॉंग षटकार. ह्या षटकाराच्या साहाय्याने हॅलो, ह्या षटकाराच्या साहाय्याने धावसंख्येबद्दल धावसंख्या झाली ती 13. पंच चालू करायचा सामना. खूप सुंदर अशी फलंदाजी करते तो ओमकार. एक लेग बाईच्या स्वरूपात एक धावेने
धावसंख्येबद्दल धावसंख्या झाली आहे ती 14. एक षटक समावते, धावसंख्या झाली 14. ओमकारला एक मोठी खेळी करण्याची गरज असेल, जर आपला संघ लीग मॅच मध्ये टॉपला ठेवायचा असेल तर हा मोठी खेळी करण्याची गरज असेल. जी ओमकारने जे नाईट टुर्नामेंटला वावलोलीच्या टुर्नामेंटला जे फलंदाजी केली होती तशीच फलंदाजी आता इथे आपल्या दैवली प्रीमियर लीग मध्ये करण्यासाठी सज्ज असेल तो ओमकार. स्ट्राईक लॉगनला मारलेला फटका बघूया काय षटकार. DJ Kiran and धन्यवाद डीजे मास्टर. धावसंख्या झाली ती 20. ब्लॉकला टाकला चेंडू, लॉग ऑन साईडला गेला. एक धावेने धावसंख्येबद्दल धावसंख्या झाली ती 21. लगातार 3 षटकारासाठी संदीप लाड साहेबांकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. विकेट हॅट्रिक साठी 500 रुपये, चौकार हॅट्रिक साठी 500 रुपये आणि षटकार हॅट्रिक साठी 1000 रुपये. तब्बल टोटल 2000चं प्राइस असेल. संदीप लाड साहेबांकडे पुढचा चेंडू, निर्धाव चेंडू. या धाव संख्या तिथे स्थिर धावसंख्या झाली ती 21. सुंदर अशी गोलंदाजी करत होता अप्पी. सुंदर असं क्षेत्ररक्षण असेल ते गल्लीमध्ये. धावसंख्या झाली ती 22. खूप सुंदर अशी गोलंदाजी करते अप्पी. कव्हरच्या डकावून मारला चौकार. या चौकारच्या साहाय्याने धावसंख्येबद्दल धावसंख्या झाली ती 26. काही शिल्लक. पुढचा चेंडू अप्पियाचा. पुन्हा एक मारलेला फटका. खराब क्षेत्ररक्षण. पारा घ्यायचं. धावसंख्या झाली ती 27. खूप सुंदर अशी गोलंदाजी करतो अप्पी. 2 षटकाची सामर्थ्य तर धावसंख्या तिथे स्थिरावली. धावसंख्या येते 27. हर संघाला हा सामना निर्णायक असेल. आपलं पॉइंट टेबल वर आपलं अस्तित्व कायम ठेवण्यासाठी हा सामना जिंकणे गरजेचे असेल. आणि तब्बल त्यांना एक पराग शिंदेच्या समोर 71 धावांचं आव्हान ठेवायला पाहिजे. धावसंख्या झाली ती 2 षटकानंतर 27. तिसरं षटक घेऊन आलाय तो पराग. आपल्या कोट्यातलं दुसरं षटक असेल पराग याचं. धावसंख्या आहे ती 27. स्ट्राईकला फलंदाज असेल तो ओमकार. नॉन स्ट्राईकला फलंदाज आहे तो शशांक. स्लिप मधना चेंडू.
एक धाव 22 स्वरूपात एक धाव, एक धावेने धावसंख्येबद्दल धावसंख्या झाली ती 28 28. कर्जतचे मास्टर माइंड ज्याला म्हटलं जातं दर्शन देशमुख यांचं दैवली प्रीमियर लीग मध्ये हार्दिक स्वागत. ते आपल्या स्टेजवर यायचे. कर्जतचे मास्टर माइंड दशरथ देशमुख कुठे असतील ते स्टेजवर यायचे. पुढचा चेंडू पराघ्याचा सामना करत असेल तो शशांक. लॉग ऑफ मारलेला चेंडू तू मे मध्ये बाद. त्या बादच्या स्वरूपात धावसंख्या तिथे स्थिरावली. धावसंख्या 29. ओमकारची जागा घेण्यासाठी गेलेला फलंदाज असेल तो संदीप. धावसंख्या झाली ती 29. डावखोर अड्ड्याचा फलंदाज असेल तो संदीप. पहिल्या मॅच साठी ओपनिंगची फलंदाजी करण्यासाठी आला होता. आता तो 1 डाऊन मध्ये आलेला आहे. एक अपेक्षा असेल कर्णधाराला संदीप कडना. धावसंख्या आहे ती 29. पुढचा चेंडू असेल पराघ्याचा. अजूनही काही चेंडू शिल्लक या षटकातले. श्रेष्ठ फटका. एक धावेने धावसंख्येबद्दल धावसंख्या झाली आहे ती 30. चेंडू झाले त्या षटकातले 3. अजूनही 3 चेंडू शिल्लक असतील. तिसऱ्या षटकातले 3 चेंडू शिल्लक. DPL मधला हा दुसऱ्या दिवसातला हा तिसरा सामना असेल. हर्ष 11 वर्सेस सिंधेस कॉर्नर. एक लेग बायच्या स्वरूपात एक धावेने धावसंख्येबद्दल धावसंख्या झाली आहे ती 31. पुढचा चेंडू सुंदर असा मारलेला फटका. पूर्ण हा षटकार या 6 धावेने धावसंख्येबद्दल लगातार 3 षटकारासाठी संदीप लाड साहेब यांच्याकडून 1000 रुपयाचे पारितोषिक आहे. आणि एक पहिला षटकार मारलेला आहे तो संदीप याने. धावसंख्या झाली ती 37. निर्धाव चेंडू या चेंडूची सामर्थ्य धावसंख्या तिथे स्थिरावली. धावसंख्या आहे ती 37. अजूनही उर्वरित 2 षटक बाकी असतील. धावसंख्या झाली ती 37. तीन षटक झाल्यानंतर पाणी बॉटल घेऊन जायचे. जो 12 खेळाडू असेल दोन्ही संघाचा त्यांनी दोन्ही बॉटल घेऊन जायचे. दशरथ देशमुख कुठे असतील स्टेजवर यायचे. आपल्या DPL मध्ये सहस्य स्वागत असेल. एक कर्जतचा मास्टर माइंड म्हणून ओळखला जाणारा कळंबोली संघाचा कर्णधार आणि आत्ताच झालेला नसरापूर प्रीमियर लीग मध्ये मालिकवीर म्हणून दशरथ देशमुख यांचा सत्कार बाळादा धनवी. सॉरी संदीप लाड सरांकडनं होईल.
कर्जतमध्ये माझे दोन खेळाडू आवडतात। एक असेल बाळादादा तर दुसरा माझा खेळाडू असेल तो दशरथ देशमुख। मी कुठं पण मॅच बघायला गेलो तर पहिले मी मॅच विचारतो का बाळादादाची मॅच आहे का आणि दशरथ देशमुखची मॅच आहे का। पण मला काय सहानुभूती असेल पण मी त्या सहानुभूतीवर नेहमी असतो, पण त्या दोन्ही खेळाडूंना माहीत नसेल की मी त्यांना एवढा हे करत असेल। खरोखर हे दोन्ही खेळाडू कर्जतमध्ये खूप सुंदर फलंदाजी आणि गोलंदाजी करतात आणि त्यांचे कधी त्यांचा मी असं आवाज ऐकला नाही, कधी अपशब्द सुद्धा ऐकले नाही। असे दोन गुणवंत खेळाडू असतील हे कर्जत मधले, बाळादादा आणि दशरथ देशमुख। तिसरं षटक घेऊन आलाय तो गोलंदाज असेल तो रवी शेलार। स्ट्राईकला फलंदाज असेल तो शशांक, नॉन स्ट्राईकला फलंदाज असेल तो संदीप। पहिला चेंडू डॉट चेंडू, धावसंख्या तिथे सरळ धावसंख्या आहे ती 1 बाद 37। एक मोठी धावसंख्या उभारायला लागेल हर्ष 11ला। समोर जे फलंदाज असे आहेत ते पराग, अप्पी, पुन्हा एक निर्धार। खूप सुंदर अशी गोलंदाजी करत येतो शेलार। दोन निर्धाव चेंडू आतापर्यंत टाकलेले आहेत। पुढचा चेंडू शेलार याचा, स्ट्राईकला फलंदाज शशांक। मारलेला चेंडू बघूया झेल होतोय का। या 3 धावा, या 3 धावेने धावसंख्या पद्धत धावसंख्या झाली आहे ती 40। अजूनही या षटकात 2 चेंडू शिल्लक असतील, सॉरी 3 चेंडू शिल्लक असतील। धावसंख्या झाली ती 40। बघूया थर्ड मॅन मारलं आणि कॅच, या कॅचच्या स्वरूपात धावसंख्या तिथे स्थिरवली। विकेट हॅट्रिकसाठी बक्षीस आले संदीप लाड साहेबांकडून। 500 रुपयाचं बक्षीस असेल विकेट हॅट्रिकसाठी। पुढचा चेंडू शराऱ्याचा, स्ट्रेट ड्राईव्ह मारलेला, हे 1 धाव। धावसंख्या झाली ती 41। अजूनही या षटकातला 1 चेंडू शिल्लक असेल। स्ट्राईकला फलंदाज असेल तो चिराग। खूप सुंदर असा फलंदाजी करतो चिराग। बघूया चिराग कडनं एक अपेक्षा असेल कर्णधाराला। स्लोअर पद्धतीचा चेंडू होता, निर्धाव चेंडू। याने 4 षटक समोर धावसंख्या झाली आहे ती 41।
4 षटकाच्या समाप्त धावसंख्या झाली आहे ती 41. दोन बाद 41. चौथं षटक घेऊन आला तो गोलंदाज असेल तो अतुल. सुंदर अशी गोलंदाजी, निर्धाव चेंडू. पाचवं षटक असेल हे. शेवटचं षटक आहे. धावसंख्या येते 41. दोन बाद 41. पुढचा चेंडू मिळवून मारलेला षटकार या 6 धावेने धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली ती 47. पुढचा चेंडू अतुल याचा. लेग बाईच्या स्वरूपात एक धाव. धावसंख्या झाली आहे ती 48. खूप सुंदर असा चेंडू अतुल याचा. धावसंख्या तिथे स्थिरावली आहे. धावसंख्या येते 48. शेवटचे 2 चेंडू असतील. 5व्या षटकातले शेवटचे 2 चेंडू. या रनआउटच्या स्वरूपात शशांत बाद. त्याची जागा घेण्यासाठी आलेला फलंदाज असेल तो कुणाल. चेंडू असेल एक. शेवटचा चेंडू असेल या षटकातला. धावसंख्या झाली आहे ती 48. शेवटचा चेंडू असेल. बाद. फलंदाज बाद. धाव संख्या झाली ती 49. विजयासाठी 50 धावांची आवश्यकता असेल. 5 षटकांची धावसंख्या झाली ती 49. खूप सुंदर अशी गोलंदाजी केली ती शिंदेस कॉर्नर्स गोलंदाजाने. अशी पंढरी पंढरी ग, अशी पंढरी पंढरी ग, विठुरायाची HK Style, HK Style. विठुरायाची नगर.
कार्य अमित तुपे यांच्या आवाजातली ती बोली आणि आता मात्र गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज ओमकार या ठिकाणी सुंदर गोलंदाजी होते सटिक लेंथ लाईनचा वापर केला जातोय हा चेंडू डॉट दरम्यान या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आदरणीय सुजित मोरे आणि आदरणीय अनिल चव्हाण सरांचं आगमन झालंय या मान्यवरांना विनंती की आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचंय सुंदर फटका येतो या क्षणाला आपण पाहतोय इथे मात्र विकेटचा पतन धोक्याची घंटा वाजायला सुरुवात झाली शिंदे कॉर्नर्स वरती कारण ज्या पद्धतीत शिंदे कॉर्नर्सचा सामना जिंकाय दरम्यान नक्की जिथे मात्र ओमकारने पहिल्या विकेटचा तर पतान केलाय झटका दिलाय शिंदे कॉर्नर्सच्या संघाला एकीकडे पाहायला गेलं तर आर्च 11 जो आपल्या पहिल्या सामन्याच्या विजयासाठी झगडतोय तर शिंदे कॉर्नर्स आपलं स्थान निश्चित करण्याचा प्रयत्न करणार या ठिकाणी मात्र स्क्वेअर शॉटच्या मधून चेंडू ट्रॅव्हल्स स्क्वेअर लेगला सीमारेखा बाहेर आणि इथे आलेला हा चौकार पहिला मान खऱ्या अर्थाने जर पहिला विजय संपादन करायचा होता आणि त्याच्यानंतर मात्र शिंदे कॉर्नर्स सध्या मैदानात आपल्या दुसऱ्या विजयासाठी झगडतोय परंतु एकीकडे हर्ष 11 आपल्या पहिल्या विजयासाठी झगडताना दिसणार आहे अस्तित्वाची लढाई सुरू झाली मित्रांनो त्या अस्तित्वाच्या लढाईत कोण हरणार आणि कोण जिंकणार ते पाहूया सुंदर फटका आलाय चेंडू आउट ऑफ दी पार्ट सीमारेखा बाहेर नो डाऊट आलेला कणकणी दणदणीत षटकार साकारतोय फलंदाज अत्वल इथे थोडा पंबालिंग पाहायला मिळाला परंतु पंचांचा वाईट चेंडूचा इशारा येतोय अजून एक बोनस धावसंख्येचा वाढला जातोय अद्याप पर्यंत 4 चेंडूंची फेकी एका विकेटचं नुकसान 11 धाव फलकावर शॉर्ट पे चेंडू केला होता परंतु ज्याच्यावरती फलंदाजाला फली साकारता आले नाही सटिकल इन द लाईनने चेंडू यष्टिरक्षकाच्या हातात थोडा उंचीवरून आला परंतु त्याचा फटका केलायचा होता आधीच फलंदाजीत मात्र सफल होण्याचा प्रयत्न केला गेला जिथे मात्र हा चेंडू डॉट झाला आदरणीय वैभव लाड यांचे या मंचावरती आगमन होते मनापासून आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेदरम्यान सदिच्छा भेट त्यांची आपण पाहतोय दरम्यान पहिलं षटक संपलं पहिल्या षटकाच्या अंती 2 विकेटचं नुकसान आणि धावफलकावरती धावा आल्यात त्या मात्र 11 या आकड्यावरती दरम्यान आदरणीय सुजित मोरे सर येथे उपस्थित झाले त्यांचं स्वागत करण्याची विनंती गज्जू चौरे यांना करतोय आपण पाहतोय अनिल चव्हाण सर इथे उपस्थित आहेत यांचं सुद्धा स्वागत करण्याची विनंती
त्या समेत आदरणीय वैभव लाड सर येथे उपस्थित आहेत, यांचं सुद्धा स्वागत करण्याची विनंती. यस, जाऊया मैदानाकडे. आपण पाहतोय या ठिकाणी सामन्यात तफावत पाहायला मिळते, कारण 2 विकेटचं नुकसान आलंय, परंतु त्याच्यानंतर धावफलकावरती ज्या धावा कोटायच्या त्या आल्या गेल्यात, कारण आता धावा येत आहे धावफलकावरती त्या तब्बल 11 या आकड्यावरती. दुसरा षटक गोलंदाजी मार्क वरती शशांक शेट्टे. सुंदर गोलंदाजी. खालच्या टप्प्याचा चेंडू आपण पाहिला, त्याच्यावरती फलंदाज अप्पीला फलंदाजी साकारता आली नाहीये. पुन्हा फटका केला गेलाय कव्हरच्या डोक्यावरून. डीप एक्स्ट्रा रिजन कडे चेंडू ट्रॅव्हल. चांगला क्षेत्ररक्षण. उचलणार फेक करणार. तत्पूर्वी आलेल्या आहेत 2 धावा आणि या 2 धावेच्या माध्यमातून 13 धावा धावफलकावरती येत आहेत. धावफलक 13 या आकड्यावरती येऊन स्थिरावलं नक्की, परंतु 2 मोठे धक्के यावेळी बसले गेलेत शिंदे कॉर्नर्सला. सुंदर फटका येतोय. पुनश्च आपण पाहतोय प्रयत्न केला गेलाय, प्रयत्नांना झेलचं यश नक्की आलं नाहीये, परंतु पडले धडले चेंडू मात्र अडवलाय. संघासाठी 2 धावा तर नक्की वाचवल्यात आणि या 2 धावांच्या मदतीने 15 धावा धावफलकावरती. 2 विकेटचं नुकसान. गोलंदाज शशांक शेट्टे सध्या गोलंदाजी मार्कवरती आहेत. चांगली गोलंदाजी करण्याचा त्यांचा प्रयत्न नक्की होत आहे, परंतु तितक्याच ताकदीचे अप्पीचे फटके सुद्धा मैदानात येत आहेत. हा चेंडू मात्र फक्त टपली दिले चेंडूला. चेंडू जातोय पुनश्च त्याच दिशेत. इथे फंबलिंग पाहायला मिळाली आणि 2 धावा पुनश्च अर्जित. या 2 धावेच्या माध्यमातून धावफलक 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. शशांकच्या गोलंदाजीची धार तीक्ष्ण नक्की आहे, परंतु तितक्याच भेदक पद्धतीने चेंडू सटेकल लाईनवरती येत नाहीयेत. त्याचा फायदा अप्पी उचलतायत. फटका तेही जोराने खेळण्याचा प्रयत्न करतायत, परंतु तो फटका तितक्या ताकदीने येत नाही. सुंदर फटका आला या क्षणाला, परंतु थोडस पुनश्च मिस केलं गेला चेंडूला. मिस फिल्डिंग आणि एकेरी धाव आली. एका धावेच्या मदतीने 18 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा चेंडू शिल्लक असेल तो गोलंदाज शशांक शेट्टीचा. हा सुंदर फटका. इथे मात्र अक्कल लढवायची होती आणि ती अक्कल लढवली गेली पराग शिंदे यांच्याकडून. दरम्यान आलेला हा षटकार आणि या षटकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 24 या आकड्यावरती. पारितोषिक त्यांना देण्यात येईल. संदीप लाड यांच्याकडून ते पारितोषिक आहे. दरम्यान इथे मी म्हणेल 24 धावा धावफलकावरती आहेत. 2 षटकांचा खेळ संपलाय. तिसरं षटक प्रगती पथावरती. 50 धावांचं टार्गेट सेट केलं गेलं शिंदे कॉर्नर्सला.
या ठिकाणी सुंदर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न ओमकारचा. सांघिक कुड्यातलं तिसरं षटक, शरीराचा वेध घेऊन आलेला लेग बाईटचा हा चेंडू आपण पाहिला, ज्याच्यावरती एक धाव अर्जित केली गेली. या एका धावेच्या मदतीने 25 धावा धावफलकावरती येत आहेत. इथे मात्र पंचांकडे अपील तंत्राचा वापर केला जातोय. पंच मात्र निरीक्षणात्मक तटस्थ. हा चेंडू डॉट आलाय. पुनश्च पटका आलाय. गोलीच्या वेगाने चेंडूला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र कलेक्ट केला जातोय. इथे मात्र फेकी केली गेली. एकेरी स्वरूपातली धाव आली आहे. आता कासवाची संत गती चालू झाली ओमकारच्या गोलंदाजीवर. हा चेंडू सुद्धा डॉट आलाय. सामन्यात पुनश्च युटर्न पाहायला मिळतोय. ओमकारची गोलंदाजी या सामन्यात मात्र चांगली चुरस निर्माण करते. सुंदर फटका आलाय. शॉर्ट पिच चेंडू. चेंडू जाणार आउट ऑफ दी पार्ट. सीमारेखा बाहेर आलेला खणखणीत दणदणीत षटकार आणि या षटकाराच्या मदतीने धावा जाऊन पोहोचल्यात त्या 32 या आकड्यावरती. तिसरं षटक प्रगती पथाते. शेवटचा चेंडू मला वाटते शिल्लक आहे ओमकार या गोलंदाजाचा. इथे अंधाधुंदी कारभार. ब्लाइंड शॉट केला गेला सध्या अप्पीकडून. मी तर मैदानात म्हणेल कारण अगोदर षटकार आल्याच्या नंतर फक्त फलीचा वेग देण्याचा प्रयत्न केला गेला. सटीक लेंथ लाईनने ओंकारने चेंडू फेकला जो यष्टी रक्षकाच्या हातात आला. इथे 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकाच्या वाजवी खेळानंतर 32 धावा धावफलकावरती आहेत.
बॉलर नेम निशांत. इथे मात्र एकेरी स्वरूपातली धाव आली आहे. नितेश तरे, स्पर्धेचा नियम तुम्हाला माहिती आहे. तुम्ही स्कोरर आहात. स्कोरर असल्या कारणाने 12 प्रतिनिधी नाही तर तुम्ही पॅनल्टी लावा. इथे मला सांगा, मी मायक्रोफोन मध्ये बोलतो. असं बोलल्याशिवाय कोणी येणार नाही. इथे मात्र एकेरी स्वरूपातली धाव आली. निशांत हा गोलंदाजी मार्क वरती आलाय. सामना करतोय ते अपी लेफ्ट आर्म द विकेट. सुंदर फटका आला. अपी ब्रँड सध्या पाहतोय गोळीच्या वेगाने मात्र फेरलं गेलंय. इथे मात्र आलेला षटकार आणि षटकाराच्या मदतीने धावफलकावरती धावा येत आहेत. त्या अद्याप 39 आकड्यावर. In the mix. इथे अप्पीचा फटका पाहतोय. उंचीवरती आलाय परंतु अप्पीला पुनश्च जीवदान दिलंय. आणि या जीवदानाने मात्र काय घडतंय तर अप्पीला 2 धावा बहाल केल्यात. आणि या 2 धावींच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय ते 41 आकड्यावरती. अमित तुपे, जरा आपण मंचाकडे या. इथे धावफलकावरती धावा आहेत त्या 41 आकड्यावर. विजयासाठी अजूनही 9 धावा संख्येची गरज. चेंडू सुद्धा शिल्लक आहेत 9. अमित तुपे, मंचाकडे चला आपण. अमित तुपे इथे सदीच्या भेट देण्यासाठी उपलब्ध झाले. त्यांचे बंधू आतिश तुपे, आपण चला मंचाकडे. हा सुंदर फटका आलाय. पराग शिंदे ब्रँड. आतिश तुपे, आपण सुद्धा चला मंचाकडे. चौथा चेंडू एकेरी धावेचा. एस डॉट. थँक्यू. चष्मा लावलाय. कुठं नाही, तू स्कोरर कडे बघ. तुला काहीच बघायला सांगत नाही. अरे ऊन लागतो. ऊन लागतो तुला. एसी लावतो थांब.
समर्थ गोलंदाजी मार्क वरती इथे आलेला वाईट आउटसाइड द लेग स्टंप. वाईटने मात्र एक धाव धावफलकावरती आले. एकूण 50 धावा धावफलकावरती आहेत. हा सुंदर फटका. या षटकाराने बरंच काही समीकरण बिघडेल. आणि अर्श 11 नाणेफेक करण्यासाठी मंचाकडे या. ज्युनियर आलम आणि अर्श 11. आता अर्श 11 सध्या मी म्हणेल 2 सामने अर्श 11 ने गमावलेत, परंतु पहिल्या विजयासाठी झगडताना दिसणार. तर एकीकडे ज्युनियर आलम आपला दुसरा विजय निश्चित करण्यासाठी मैदानात दाखल होणार. या ठिकाणी या सामन्याचा हिरो आप्पी